बातमी वर्ध्यातून आहे। वर्ध्याच्या तापमानात दिवसेंदिवस चांगलीच वाढ होत असताना दुसरीकडे या वाढत्या तापमानाचा वन्य प्राण्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी वन विभागानं प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केलेत। या पाणवठ्यामुळे जंगलातले प्राणी हे रहिवाशी वस्तीत किंवा शहराच्या दिशेने येत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होत नाही। या जंगलातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। आता सध्या मार्च महिन्याची एंडिंग सुरू आहे आणि मार्चच महिन्यामध्ये वर्धा जिल्ह्याचं तापमान हे 38° पर्यंत पोहोचत आहे। तापमानामध्ये प्रचंड अशी उष्णता आहे, परंतु या उष्णतेमध्ये सुद्धा मुक्या जनावरांना, वन्य प्राण्यांना सुरक्षितता लाभावी, त्यांना पाणी देखील स्वच्छ भेटावे यासाठी वन विभाग देखील दक्ष झालेला आहे। मी आता आहे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव वन परिक्षेत्राच्या जंगलामध्ये। आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे कृत्रिम पाण्याचे पाणवठे जे आहेत हे तयार करण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो जे प्राणी जंगलामध्ये असतात त्यांना जे कृत्रिम म्हणजे नैसर्गिक स्रोत आहे ते त्यांना मिळत नाही पाण्याचे, अशा प्राण्यांसाठी या ठिकाणी येऊन कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहे। अतिशय स्वच्छ पाणी या ठिकाणी ठेवण्यात आलं असून प्राण्यांच्या देखभालीची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन विभाग हा दक्ष असतो, परंतु जे वर्धा वन विभागाने जे आता प्रयत्न चालवले आहे नक्कीच वाखाणण्याजोगे। आपल्यासोबत काही वन कर्मचारी अधिकारी आपण त्यांचे संवाद साधूया, कारण या ठिकाणी जे पाणवठे तयार करण्यात आलेले आहे ना हे अतिशय खरंच चांगले आहे, स्वच्छ आहे पाण्याचे। आपल्यासोबत राऊंड ऑफिसर आपण बोलूया त्याच्याशी। साहेब मला सांगा, हे पाणवठ्याची जी प्रोसेस आहे कशी असते आणि या ठिकाणी किती प्राणी पाणी प्यायला येत असतात? इथं सध्या 15 बंगला बीट आहे, हे कंपार्टमेंट 137 आहे, RF आहे आणि इत्यादी जे आम्ही पाणी टाकत असतो आणि इथं जे पाण्याची व्यवस्था किंवा विहीर आहे आणि ते सोलर लावलेलं आहे, ते जे पाणवठे आहे हे आम्ही नेहमी 2 की 3 दिवसामध्ये याला साफसफाई करून पुन्हा आणखी पाणी भरत असतो। आणि बाहेरचे जे आमचे प्राणी जे आहे, वन्य प्राणी जसं बिबट आहे, जे अस्वल आहे किंवा जे चितळ आहे, हे जंगलाच्या बाहेर जाऊ नये किंवा त्या नैसर्गिक सध्या पाणी भेटत नसल्यामुळे ते आम्ही त्याची व्यवस्था इथं केलेली आहे। अच्छा, आणि हे पाणवठे जे आहेत हे भरण्यासाठी कशी तुम्ही उपाययोजना करत असता? पाणी भरण्यासाठी आता जशी आम्ही इथं मोटार लावलेली आहे आणि 2 दिवसाच्या नंतर आम्ही आमच्या वनमजूर येऊन इथचं पूर्ण साफसफाई करून ते दररोज आम्ही सकाळी पाणी भरत असतो। महत्वाकांक्षी त्यांनी हा सर्व प्रयत्न चालवलेला आहे। खरं म्हणजे प्राण्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर इजा होऊ नये किंवा ते मानवाच्या संपर्कात येऊ नये यासाठी वन विभाग नक्कीच दक्ष झालेला दिसत आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।